पतीस गोड तुझे रूप गोड तुझे गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. हो, माझे डोळे तुझ्या मूर्तीवर. आता पंढरपूरला गेलो बाप्पा दादा. आता मंगळवेढ्यापासून लैनीला लागलो, बारीला लागलो आणि आपलं लक्ष पांडुरंगाकडे असतं का मधी घुसणाराकडे असतं. ओ काकू राला मध्ये घुसूर आला का तू? अरे वा, कवच उभा राहिलो इथं नाही काय. आमचे डोळे पांडुरंगाकडे नाहीत, मध्ये घुसणाराकडे आले. आणि असे मध्ये घुसणारे जे आहेत ना, ते आमचं कॉन्सन्ट्रेशन बिघडवतात. बरेच मध्ये घुसून गेलेत ना, कॉन्सन्ट्रेशन बिघडून मोकळे झाले. आता हे वारकरी संप्रदायातले भूषण आहेत महाराज. कृष्णा महाराज बोरकडे गुरुजी, नलवडे गुरुजी, हे भूषण आहे. कातकडे गुरुजी दादा, हे भूषण आहेत महाराज मंडळीचे. बरं, हे वारकरी आहेत बरं का. कारण की एक लक्षात ठेवा, हे वारकरी आहेत. षड्रूपी शत्रू ज्याने वार केलेला आहे, यांना हनी ट्रॅप मध्ये सापडेल नाही. हनी ट्रॅप कळाला ना, हा उलचिक मोठा झाला आणि त्याला 2-3 जणी म्हणल्या वाव व्हेरी नाईस, आय एम प्राऊड ऑफ यू. ते गेलं म्हणे नाने माने ना. परमार्थ करायचा ना, तर परमार्थामध्ये हिडग्यापणा नको. आनंदाने समाधानाने परमार्थ. आपल्या आमच्याकडे बघून लोक जगत नाही. बाप्पाच्या तिथं गेलो तर पाया पडले, पायाला कुंकू लावलं, हळद लावली. मी म्हणलो कमूनच लावित असते पायाला कुंकू हळद. ते म्हणले बाबा तुम्ही धर्माचं रक्षण करणारे माणसं आहेत, मग ज्या पायाची पूजा केली जाते ते पाय वाकडे पडले पाहिजे का? बोला. आमची पूजा करते आम्हाला वाटतं आम्ही लगेच भगवंत झालं काय का नो. काही तर असाच आशीर्वाद देते. घेणं देणं कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 4-4 पेना. माझ्या माऊलीनं, माझ्या तुकोबारायनं, माझ्या गोरोबा काकानं, माझ्या सेना महाराजानं, हे असे कृत्य नाहीत ना माय बापांनो. सहज बोलणे हितोपदेश करोने सायास. सहज एकदाच जायचं, पुन्हा यायचं नाही. आमचे संत खेट्या मारायला लावीत नाही, एकदाच पुन्हा नाही. आणि म्हणून जगत असताना डोळे किती तयार आहेत, कान किती तयार आहेत, हो तुमचे शब्द किती तयार आहेत, याचं नाव परमार्थ आहे. तुमचे शब्द तयार आहेत, तुमचे डोळे तयार आहेत, तुमचे कान तयार आहेत, तुमचं बोलणं तयार आहे, तुमचं हसणं तयार आहे, याचं नाव परमार्थ. तुमचं काहीच तयार नाही, निश्चित तुम्हीच तयार आहेत. दंडळीची कंडळी बदलण्याची कॅपॅसिटी तुमच्यात नाहीये. आणि म्हणून जगत असताना माय बापांनो, माझ्या माऊलीनं आपल्या मैत्रिणीला सांगितलं रूप पाहता लोचवणे. आता माऊलीची मैत्रीण कोण आहे तुम्हाला माहित आहे भाऊ? माऊलीची मैत्रीण तुम्हाला माहित आहे होय काकू? माय बहीण आहे तिथं, माय पोरी आहे, माय आया आहे. इकडं बापाप्रमाणे, भावाप्रमाणे, मुलाप्रमाणे आहेत माय बापांनो. बोला ना, माऊलीची जी मैत्रीण आहे गुरुजी, ती आपण पाहिली का? बाप्पा डगे भाऊ, बाळासाहेब भाऊ नाही ना पाहिली, सतीश भाऊ नाही पाहिली, आम्ही नाही पाहिली माय बापांनो. मदन महाराज नाही पाहिले. आम्ही माऊलीची मैत्रीण पाहिली नाही. आम्ही मैत्रिणी वेगळ्याच पाहिल्यात. आम्ही फक्त एवढंच गाणं, सजनीचं गाणं आम्हाला एवढंच येतं. सजने ग भुललो मी काय जादू केली. सजनी म्हणते अच्छा एस, तू घरात आली म्हातारा म्हातारी मेली.
अरे आमच्या सजनीला जर सर्दी झाली तर लाचखंडाने मेकूड काढावं लागत तिचा. अरे माऊलीची मैत्रीण आहे ती बुद्धी नावाची. आणि ज्या घरामध्ये बुद्धी नावाची मैत्रीण पुरुषाला आहे तो पुरुष कधीच सटकत नाही, कधीच सटकत नाही. आणि म्हणून बापाने आपल्या पोराच्या बुद्धीचा विकास व्हावा याच्या करता बुद्धिवर्धक आहार आणावा. बापाने बर का शक्तिशाली आहार आणावा. माइंड शार्प असावा लेकराचा याच्या करता काय खाऊ घालावं हे डोळ्याने ओळखलं पाहिजे. आम्हाला आपण म्हणलो पोरग लय आपल्याला डेंजर करायचं, मग त्याला हे खाऊ घालायचं. अजून गुराट झाल्याला बोकड्या, अरे माऊस खाऊन हाऊस करू नका. जोडून या बैरी ठेवियेला, जोडून या बैरी ठेवियेला, जोडून या बैरी ठेवियेला, जोडून या बैरी ठेवियेला. मौस खाता हौस करी, जोडून या बैरी ठेवियेला, जोडून या बैरी ठेवियेला, जोडून या बैरी ठेवियेला. मौस खाऊन हौस करी, जोडून या बैरी ठेवियेला, जोडून या बैरी ठेवियेला, जोडून या बैरी ठेवियेला. मांस खाता हाऊस करे. आमचे रामभाऊ दादा आहेत तिथं, मनोहर दादा आहे तिथं. मला एवढा मोठा, मला असं वाटतं 20 लाख रुपये हा सहज. मग यानं काय काय होतं यानं? बरेच जण म्हणतात काय होतं यानं? बाबा लोकांनी ते पैसे गोळा करीत तिथं निघून जाते. होते. एक लक्षात ठेवा, आम्हाला ओळखता आले पाहिजे. हे डोळ्यामध्ये परिपक्वता. तुमचं आमचं द्या सोडून, तुमचे आमचे डोळे तर साधेच आहेत. पण सीतेला रावण ओळखला का? बहुत दिनों से भूखा हो, खाने के लिए कुछ तो भी दे दो मैया. हा रावण ओळखला. बरं सीता काय सर्वसामान्य होती? हा, ती काय कटिंग करून हिंडत होती का? आपरे चिपरे कपडे. एक लक्षात ठेवा बरं का, माणसाला स्त्रियांपेक्षा जादा लाज आहे. उलची चेन उघडी राहिली तरी आपल्याला लाज वाटल्याने होती. यांची डिअरिया बिएम इथं बायाच नाही, सारे इथपर्यंतच मिनी स्कर्ट. हो, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. को कोई नहीं माने औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. साधु संत को कोई नहीं माने, हिजरों को बहुमान, हिजरों को बहुमान. आई रे बेईमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, कोणीच नाही कोणाला. एक लक्षात ठेवा, हे तर जाऊन द्या. ओ काही काही लेकरांना उकंड्यात टाकून निघून जाते. बस मधून
चिंतकात गुंढळून पोरग फेकलं. अहो हे जाऊन द्या, मी त्या दिवशी कीर्तनला त्या भागाचं नाव नाही सांगणार मी, पण जर्सी गायाचे वासर वाटात सोडलेले होते. जर्सी गायाचे वासर वाटात सोडलेले होते आणि आलडत होते. किती भयानक आहे महाराज. आणि ज्या गायीचं वासरू वाटात सोडन त्या गायीचा जर दूध काढलं आणि ते जर लेकराला आपल्या पाजण्यात आलं तर आपले लेकर आपल्याला वाटात सोडायचे नाही. हं? हे ज्याला ज्याला कळत असेल त्याला त्याला मी धन्यवाद देईन. ज्याला काहीच कळत नाही का त्याने फुकट कुपनाला नंबर लावायचा आणि कुपन आणायचं 20 रुपये किलोनी विकायचं तांदूळ आणि त्याच्या बिड्या आणायच्या. आणि वलसणीला सपराच्या भितळीच्या कडीला बसून कसा कस वाढायच्या. हिरागार बातासा फेकायचा. आणि त्या कोंबड्या मतर खोकलं का कोंबड्या सावध झाल्या, बतासा फेकला का गिळलाच, फेकला का गिळलाच. आणि मग ते पोरं म्हणतात वामनता त्याच्या त्यांच्या कोंबड्या लई चरबी आहे. अरे बेडके खातो तू, घांग्या आहे तू. अरे काय खावं याचं जर भानच आमच्या घरात नसेल तर आमचे डोळे काय पाहतात महाराज. आमचे डोळे किती तयार आहेत. आम्हाला सहज फसवल्यात. ह्या डोळ्याला तर सहज फसवल्या जातं. दिवसभर जर गुरुजी कातकडे गुरुजी आपा दिवसभर जर घरामध्ये जर टीव्ही पाहिली, टीव्ही मध्ये जर एकच ऍड जर लागली ना, कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए, रात्री 100ची कॅडबरी घरी येते. आणि त्या 52 इंची LED लावला म्हशीच्या गोठ्यात, म्हशी समोर दिवसभर ती जाहिरात वाजिली, कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए. आणि संध्याकाळी डालभर कॅडबऱ्या जर म्हशी पुढे ठुल्या तर खाईन का. म्हणजे सोपं फसवणं कोणाला आहे, माणसाला का जनावराला. अरे डोळे तयार नाही आमचे. आम्ही फक्त दिसण्यावर जातो. आणि माऊली सांगतात दिसण्यावर जाऊ नका, कारण की एक आहे, काही साधू आपलं तेज वाढवत असतात, ज्ञान वाढवत नसतात. आणि ज्याच्याकडे तेज आहे आपल्याला वाटत ते लय पॉवरफुल आहे. काही नु एक लक्षात ठेवा, एखादी वेश्या म्हातारी झालेली आहे, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या आहेत, तिच्या त्या सुरकुत्या लपवण्याकरता ती मेकअप करत असते, कारण की तिचं शरीर विकलं जावं. तसे बरेच आहेत, फक्त चमकायचं दिसायचं, काही येत नाही, काहीच नाही. दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा, भोगी विषयाचा सोहळा, भोगी विषयाचा सोहळा. दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा, भोगी विषयाचा सोहळा, भोगी विषयाचा सोहळा. दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा. मणी वसे ते स्वप्नी दिसे. मनाच ते दिवसभर चालू असतं, ते स्वप्नात येत असतं. काहींच्या स्वप्नात देव येतो, काहींच्या स्वप्नात संत येतो, काहींच्या स्वप्नात स्वप्न सुंदरी येते. स्वप्न सुंदर. आणि बरेच जण म्हणते ती माया स्वप्नात येते, मै झोप उडील गड्या तिला. म्हणलं कोण येत? ती म्हणे नटी टीव्ही ती. म्हणलं तू काय करतो? ते म्हणे मी गायाला गवत घेतो. तू काय करतो? फोटो कोणाचा आहे पाकिटात? ते म्हणे ऐश्वर्या रायचा आहे. म्हणलं तू काय करतो? ते म्हणे मी ऊस तोडीतो. क्वालिटी बघा ना. एक लक्षात ठेवा माय बापांनो, आमची दृष्टी कशी आहे. आम्हाला काय कळालंय? भगवंताचं रूप कळालंय का? आईचं रूप कळालंय? बापाचं रूप कळालंय? रूप पाहता लोचणी सुख झाले ओसा जणी, आशांचं सद्गुरूचं रूप कळालंय का? स्वरूप हे कळण्याकरता ते ज्ञान पैगा बरवे, जरी म्हणी अथी आणावे, मग संता त्या भजावे सर्वस्वेसी.
सर्वाभूती पाहे म्हणजे सर्व घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाश कस रश्मी. हे सर्व घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. सर्व घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. सर्व घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. हे सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. कोण करे. सर्व घटी राम हे फार महत्वाचे. मला सांगा मुलींनो, कॉलेजच्या वेळेस डोळे स्टडीवर असणं महत्वाचं आहे का नाही? हं? कॉलेजला आहात, क्लासला आहात, डोळे कशावर असावे? स्टडी, अभ्यासावर असावे. गुरुजींकडे आहात तुम्ही, बरोबर आहे का नाही? तुम्ही संपूर्ण विद्यार्थी गुरुजींच्या आहात. मग तुमचं लक्ष दृष्टी कुठं पाहिजे? पुढेवर आणि तुमचं फक्त पुरीवर देणे. पुरी भाजी काय खाऊन आज भाजी आता मजाच गाड्या. महाराज, ज्याचं तारुण्यामध्ये ज्याच्या लक्षात काय आहे ते वृद्धपणापर्यंत आहे. आता बरेच जण 82 वर्षे झाले, त्यांनी तरुणपणे तमाशा पाहिला आणि म्हातारपणी तमाशात जाते आणि फेटीवर उडी तुम्ही तारुण्यात कुठं आहात? तुम्ही तारुण्य तुमचं रमलंय कुठं? कशात रमलंय? काय पाहण्यात रमलंय? महिला मंडळ, तुम्ही किती स्टँडर्ड आणि स्ट्रिक्ट आहात? तुमच्या घरामध्ये देवपूजा होते का? तुमच्या घरामध्ये देवाला दिवा लावला जातोय का? तुमच्या घरामध्ये मोठ्यांचा आदर सत्कार होत असेल का? आणि जर तुम्ही करत असाल तर तुमचे मुलं, तुमच्या मुली सुद्धा तेच करायला तयार होतील. आणि तुम्ही जर म्हणत असते त्या पाहुण्याला काय काम आहे, उठून सुटून इकडेच येत, तुमचे मुलं मुली हे करायला तयार आहेत. कारण परत तुम्ही म्हणताल त्या पोरामुळं नाचलं, त्या पोरामुळं नाही नाचलं, आपल्या घरच्यामुळेच आपलं घर नाचलं. दुसरे कोणाला नाचायला वेळ नाही माय बापांनो. आणि म्हणून जगत असताना आमच्या घरामध्ये त्याचं स्वरूप कळालंय का? कशाचं? अरे कृष्णाकडे पाहिलं, हा मग का बघावं, काय बघावं कृष्णामध्ये? अहो हे बघावं, एका आईनं जन्म दिला, एका आईनं मोठं केलं. बरोबर आहे बाप्पा भाऊ? एका आईनं जन्म दिला, एका आईनं मोठं केलं. पुन्हा गावरान गाईचं दूध खाल्लं, दही दूध खाल्लं, तूप, वेगवेगळ्या प्रकारचे मर्दानी खेळ, पोराव गोपालकृष्णाचे खेळ, क्रिकेट, विटू दांडू, हमामा, कबड्डी, खो खो, मल्लयुद्ध, भालाफेक, हे गोपालकृष्णाचे खेळ. आपले इधर छो ठोको ठोको, इधर आ गया, मारो मारो मारो, हा अच्छा अच्छा, काय म्हणतात त्याला? आपले खेळ हे आपले खेळ नको ते. आणि त्या खेळामुळं आमच्या खेळा जीवनाचा खेळ झाला. आणि आम्हीच म्हणतो खेळ मांडला, अरे उसवाला गण गोत सार खेळ मांडला. कोणी मांडला खेळ? एक लक्षात असू दे हा. याच्या करता चरण पहिलंय गुरुजी. रूप पाहता लोचनी, 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 सुख झाले
पाहता लोचणी सुख झाले ओसाजणी. रूप आणि स्वरूप, ज्याला रूप कळालं माय बापांनो, काय कृष्ण कळणं महत्वाचं आहे. काही काही म्हणले कृष्णाचं काय. अहो एक लक्षात ठेवा, गाईचं दूध तूप दही चांगल्या प्रकारचं, बुद्धी स्टँडर्ड झाली, दंड स्टँडर्ड, कॅल्शियम चांगलं प्राप्त झालं, हाडं मजबूत झाली, हाडं मजबूत झाली, मजबूत. आपल्या पोराने पायरून उडी मारली तर पाय मोडतो, पाय मुरगळतो. अहो काही काही पोरं असे दुसरीला गेलेत, कितवीला, दुसरी तिसरीला, गुरुजी तिसरीला पोरग वजन किती असलं पाहिजे त्याचं, 17, 18, 20, 22, 25, लईत लई तिसरी पोराचं वजन 25-26 किलो. अहो 92 किलो बोज आहे. काय भलं टंडळची खंडळ पोरग, हे बरमुडान टी शर्ट आणि पायऱ्या चढायला लागलं का, 2 पायऱ्या चढ का, मम्मी मला उचलत नाही भाऊ तू. फॅट वाढलेच पोरांचे, थायरॉइड वाढलेच पोरांची, शुगर वाढली पोरांची. हे डोळ्यानं काय पाहताय तुम्ही? तुम्हाला आम्हाला खरं अन्न कळालंय का? खरा शुद्ध आहार आमच्या डोळ्याने आम्ही बघू शकतो का? आम्हाला फसवणारे माणसं भरपूर आहेत. एवढे फसवणारे आहेत ना, कत्तेचं नाव ते. हो, चालता चालता फसून जाते. दुपाराच येतेत, कोणचे कपडे घालून अंगारा देतेत, हे दारात बांधा. फसवणारे लोक खूप आहेत, हे ओळखता आले पाहिजे माय मंडळ. हो, आणि तुम्हाला जर ओळखता आले नाही तर तुमची सीता व्हायला काय वेळ लागत, काय वेळ लागत. लक्ष्मण भैयानं रेष आखली होती की नाही? कोणती? मर्यादाची रेष आखली, मर्यादाची. आणि ते असे होती, आत जायच्या वेळेस पेटत होतं ते केमिकल, पण बाहेर जायच्या वेळेस पेटत नव्हतं. आणि मग वहिनीला सांगितलं हे वलंडू नको. वहिनी गेली का थांबली? वय वय अय काकुआ, वहिनी ना ती मर्यादाच्या रेष ओलांडली का थांबली? ओलांडली. आणि रावण कळाला. बरं, जिनं जिनं मर्यादाच्या रेषा ओलांडल्या त्या त्या रावणाच्याच ताब्यात आहेत का नाहीत? वय खुर्चीवर बसलेल्या आजी, ज्यांनी ज्यांनी मर्यादाच्या रेषा ओलांडल्या त्या रावणाच्या ताब्यात आहेत का नाहीत? आणि ज्या मर्यादेत आहे ते रामाच्या ताब्यात आहे. याचं नाव रामायण आहे, याचं नावच रामायण आहे. आता शिवमहापुराण कथा चालू आहे. ही का ऐकायची? कारण की चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असणे की जे. एवढं प्रेम आहे महादेवाचं आणि पार्वतीचं, इतकं प्रेम आहे महादेवाचं आणि पार्वतीचं का आतापर्यंत जगाच्या लेवल मध्ये एवढं प्रेमी कोणीच झालं नाही. तू म्हणता वीर रांझा आहे, लायला मजनू आहे, नीलकमल आहे, तू ते सोडून दी. महादेव आणि पार्वती सारखं प्रेम कोणाचंच नाही मायबापांना, कोणाचंच नाही. आणि एवढं प्रेम आहे, संतती पहा किती ब्रिलियंट आहे. एक गणपती आणि एक कार्तिकी आहे. एवढी ब्रिलियंट, एवढं प्रेम आहे. आणि म्हणून मायबापांनो हे ऐकायचंय. आता कथाला असे लोक येतात का त्यांचा 4-4 वर्षापासून नवरा बायकोचं तोंडही पाहत नाही, एकाच घरात येत, बोलत नाहीत. भांडणं मिटवण्याकरता ऐकल्या जाती, पती पत्नीची भांडणं मिटवण्याकरता ऐकली जाती माझी भगवान शिवाची कथा. आणि ज्यांनी ज्यांनी ऐकली त्यांनी त्यांनी कोर्टातलं मॅटर मिटवून घ्यायचं ना, आनंदाने राहायचं. आता काही काही माणसं आहेत बा, नांदून द्यायचं नाही, घे वटी भरून, वटी भरून घे, दुसरं लग्न लावू तिथं. अशाच्या संगतीत नको, पंक्तीत नको. तरुण मित्रांनो जरा लक्षपूर्वक आहे का? भांडणं मिटवणारा मित्र असावा का पेटवणारा? हा, मिटवणारा, बरोबर आहे का ना? पेटवणारे तुला हाणलं, तुला अरे बा आपण तर नसता दम खालावा, त्याला हाणायचं त्याला. असे जर असतील तर तुम्ही स्वतः संपायला काय वेळ लागणार आहे? तुमची नजर कशी आहे? तुम्हाला कोणते लोक ओळखलेत?
कोणत्या चेहऱ्यावरचा भाव तुम्हाला ओळखतो. आणि म्हणून माई, म्हणून दादा, माझे माऊली म्हणतात की रूप पाहता लोचणे सुख झाले ओसाजणी. त्याला बघितलं मी सुखी, त्याला बघितलं मी सुखी आहे. अगं तो योग्याला सुद्धा दुर्लभ आहे. योगिया दुर्लभ तुम्या देखील साधनी. 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 हे पाहता पाहता मनाला पुणे धनी. हे पाहता पाहता मनाला पुणे धनी. देखिला देखिला माये देवाचा देवा. देखिला देखिला माये देवाचा देवा. देखिला देखिला देवाचा देव. देखिला देखिला देवाचा देव. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी. योग्याला सुद्धा दुर्लभ आहे. कसा आहे तो? पदबिन चलहू करबिन काम करहू. रंग नाही रूप नाही नाही ब्रह्मचारी. असा आहे तो, निर्गुण निराकार आहे. हं? जो अदृश्याला पाहू शकतो तोच अशक्याला शक्य करू शकतो. आय कॅन डू, मी करू शकतो, मी करू शकते. हा आत्मविश्वास जीवनामध्ये प्राप्त करून देतो. याचं नाव परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव. हे भोळ्याचा, मूर्खाचा, नालायकाचा, बावळाटाचा अजिबात नाही माय बापांनो. ब्रिलियंट, शार्प, हुशार, दूरदृष्टिकोन हे सगळं शिकवते ज्ञानेश्वरी. माऊलीनं मंदिर बांधलंय, तुम्हाला माहित आहे का? त्या मंदिरात गेलात का कधी तुम्ही? माझ्या ज्ञानेश्वर माऊलीनं मंदिर बांधलेलं आहे. गेलात तुम्ही कधी? दादा भाऊ, माऊलीनं बांधलेल्या मंदिरात गेला का तुम्ही कधी? वय काकू, अहो प्रत्येकाच्या घरात येते. अक्षराचं मंदिर आहे म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हे अक्षराचं मंदिर माझ्या माऊलीनं बांधलेलं आहे. भावाक्षराची गाठी. भावाक्षराची गाठी. ब्रह्मज्ञानाने गोमटी. ब्रह्मज्ञानाने गोमटी. ते माया ज्ञानेश्वरी. ते माया ज्ञानेश्वरी. ब्रह्मज्ञानाने गोमटी. ब्रह्मज्ञानाने गोमटी. हे माया बरं, माऊलीनं जे मंदिर बांधलं ते अक्षराचं आहे. त्याला सिमेंट आणि वाळू नाही लावली, ते बुडून बांधलेत. म्हणजे अमृतात बुडवले मग बांधले. अमृतात बुडून एक एक शब्द